जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात सध्या तीव्र दुष्काळ आहे. त्यातच विहिरींनी तळ गाठलाय. पाण्याची कमतरता असल्यामुळे मराठवाड्यामधील फळबागा सुकून गेल्या आहेत. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या फळबागांवर कुऱ्हाड चालवावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या उरल्या-सुरल्या फळबागा वाचवण्यासाठी सरकारने सिंचनाबाबत नियमित शिथिलता आणावी आणि अशी मागणी आता जालना जिल्ह्यामधील शेतकरी गणेश पघळ यांनी केली आहे. आज अंबड घनसावंगी तालुक्यासह संबंध मराठवाड्यामध्ये तीव्र असा दुष्काळ असताना सर्व राजकीय पक्ष स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. परंतु आज मितीला संबंध मराठवाड्यामध्ये अक्षरशः जनावराला पिण्याकरता पाणी नाही, शेतीकरता पाणी नाही. इतकंच नाही तर अनेक ठिकाणच्या पाणी नसल्यामुळे फळबागा अक्षरशः डोळ्यादेखत उपटण्याचा टाईम आमच्यासारख्या शेतकऱ्यावर आला आहे. हे सगळं काही शेतकऱ्याचे जे काही राजकीय लोक म्हणतात आम्ही सगळे शेतकऱ्याचे कैवारी आहेत, परंतु स्वतःच्या खुर्चीच्या हव्यासापोटी अक्षरशः हे शेतकऱ्याची सर्व अडचणी विसरून गेलेल्या आहेत. इतकेच काय तर याच शासनाने सर्व दुष्काळी भागामध्ये अक्षरशः वैयक्तिक शेतकऱ्यांना सिंचनाच्या योजना उपलब्ध होण्यासाठी शेततळे असतील, विहिरी असतील, ठिबक योजना असतील ह्या तात्काळ चालू करण्याचे आदेश दिलेले असताना दुष्काळी परिस्थिती विसरून शासनाने निवडणुकीचं कारण, आचारसंहिताचं कारण पुढे करून अक्षरशः शेतकऱ्यावर म्हणजे कर्जरूपी कुऱ्हाड ह्या कामं बंद करून कर्जरूपी कुऱ्हाड घालण्याचं काम केलेलं आहे. या सर्व राजकीय मायबाप शेतकऱ्याचे मायबाप समजल्या जाणाऱ्या सर्व राजकीय पुढाऱ्यांना मी शेतकऱ्याच्या वतीने एक विनंती करतो की कृपया आपल्या खुर्च्यासोबत शेतकरी पण कसा वाचेल यासाठी आपण प्रयत्न करावेत. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना माझी सर्व शेतकऱ्याच्या वतीने एक कळकळीची विनंती आहे की आपण आचारसंहिताचे नियम थोडे बाजूला सावरून शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या सिंचनाच्या शेततळे, विहिरी, ठिबक सिंचन, चारा छावण्या यासारख्या सर्व योजना तात्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधिताला देऊन हा शेतकरी या संकटातून वाचेल कसा, हे फळबाग जी काही हातातोंडाशी आलेला घास आहे हा वाचेल कसा यासाठी प्रयत्न करावे एवढीच मी सर्व शेतकऱ्याच्या वतीने सरकार मायबापाला विनंती करतो. गणेश पगळ, घनसावंगी.